आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिवमध्ये स्वबळाचा नारा देताना शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत स्फोटक विधान केलं। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीला होतं, अशी जहरी टीका तानाजी सावंतांनी केली। अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे, महायुतीचा घटक पक्ष आहे, मात्र त्यांना सोबत घेतलं हे आपल्यालाही मान्य नसल्याचं सावंत यांनी सांगत भाजपवर देखील नाव न घेता निशाणा साधला। 22 स्वातंत्र्य केल्यानंतर त्या दिवसापासून मी एकमेव आमदार होतो महाराष्ट्रातला बोलणारा युतीतला। ही फार दिवस राहणार नाही, कारण ही राष्ट्रवादीची अवलाद अशी आहे, सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातनं मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते। आणि त्यावेळी सुद्धा मी सांगत होतो ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही। ह्याचं प्रत्येक जर तुम्हाला गेल्या 10 दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल, कोणाला पटो ना पटो, जी माझी मतं आहेत ती आहेत। आणि मग एवढा आकाश कशासाठी? कुणाचं हिंदुत्व? हिंदुत्व स्वीकारलं का ते? स्वीकारलं का समोरच्याने हिंदुत्व? ज्या पद्धतीने आपल्या मांडीला लावून बसतात, आपली तत्व, आपली पक्षाची देहधोरण, युतीची देहधोरण त्यांना मान्य आहेत का? मग का आमच्या मोडक्यावर कशासाठी तुम्ही त्यांना आमच्या ह्याच्यावर लादताय? गरज होती का? गरज नसताना तुम्ही घेतलेलं आहे, हे आम्हाला मान्य नाही। तानाजी सावंतांच्या या विखारी टीकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संयमी प्रतिक्रिया दिली। पाहूया। नाशक आले विपरीत बुद्धी, आम्हाला काही बोलायचं नाही, कारण आम्ही मित्र पक्षांना आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो। यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे। दुसऱ्यांनी वेडेपणा केला, असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून आपण त्याला उत्तर देऊन